नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. आणि आज आम्ही जात आहोत नेदरलँड्समधील एका म्युझियमला भेट द्यायला. तर मंडळी, आत्ता आम्ही आहोत ॲम्स्टरडॅममधील युरोपा प्लेन या स्टेशनच्या बाहेर. आणि या स्टेशनच्या बाहेरच थोडंसं त्या साईडला राईटला चालत गेल्यानंतर म्युझियम आहे. बघू शकता इथे तुम्ही नेदरलँड्समधले लोक किती सायकल वापरतात. सगळीकडे सायकल्स आहेत आणि त्या साईडला तिकडे आपल्याला जायचं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी आत्ता आम्ही इथे उभे आहोत. बघू शकता तुम्ही समोर सुद्धा लोक उभी आहेत. ते कोणीही सिग्नल ग्रीन झाल्याशिवाय रस्ता क्रॉस करू शकत नाही, सायकलवाले सुद्धा अगदी. ओह माय गॉड. तर मंडळी, हे आहे ते म्युझियम द अपसाइड डाऊन. आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया. ऑनलाईन तुम्ही तिकीट काढू शकता किंवा या स्कॅनरवरती स्कॅन करून सुद्धा तुम्ही इथे तिकीट काढू शकता. त्यानंतर इथे एक मशीन दिलेली आहे. त्या मशीनच्या समोर तुम्ही उभं राहून मस्त तुमचे फोटोज काढू शकता. हे बघा अशा प्रकारे. तर आम्ही सुद्धा काही फोटोज आता इथे काढलेत. तर हे बघा किती सुंदर फोटो आलेत आमचे. असं मस्त यांचा बॅकग्राऊंड होता आणि त्या बॅकग्राऊंडच्या समोर उभं राहून तुम्ही फोटो काढू शकता. आणि मग हे फोटो तुम्ही प्रिंट पण करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आम्ही फोटो आधीच प्रिंट पण करून घेतलाय. अपसाइड डाऊनची थीम असलेला हा क्यूटसा कॅफे सुद्धा या म्युझियमच्या आतमध्येच आहे. आणि तिथे बघून सुद्धा तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता. आणि आता लॉकरमध्ये आम्ही आमच्या बॅग ठेवल्यात. बहुतेक शोसाठी हा अर्धा विमान यांनी इथे ठेवलेला असावा. काय आहे super. जेव्हा मी इथे एंटर केलं तेव्हा मला असं वाटलं की माझ्या पायाखालचा जो ब्रिज आहे तो सुद्धा हलतोय आणि आजूबाजूचं सगळंच फिरतंय. सोनू इकडे यूज कर. हा म्युझियम म्हणजे फक्त एक ठिकाण नाही तर एक अनुभव आहे. इथे सगळं इतकं वेगळं आहे की पहिल्यांदा आत गेल्यावरती काही क्षणांसाठी आपल्याला अक्षरशः गोंधळायला होतं. अच्छा, 1 बाय 1 जायचं आहे. एक अशी राजेशाही रूम आहे ही. आणि त्या रूममध्ये बघा सगळे जे फर्निचर आहेत ते वरती लटकवलेले आहेत. आणि सगळंच एकूण ज्या काही गोष्टी जमिनीवर असतात ना त्या सगळ्या वर लटकवलेल्या आहेत. त्यांनी किती वेगळं वाटतंय ते बघा. अख्खं घर उलटं लावलेलं आहे. चल. आता ही एक रूम अशी आहे की या रूममधून फक्त लाईट्स दिसतात आणि नक्की कुठून बाहेर पडायचं याचा मार्गच दिसत नाही. तो आपल्याला शोधायचा आहे. फिर हेरा फेरी मधला अक्षय कुमारचा सीन आठवला सर. फिर हेरा फेरी मध्ये अक्षय कुमारचा सीन आठवला. फायनली आम्हाला बाहेर कसं पडायचं त्याचा रस्ता समजला. इथला रोमॅन्टिक फोटोशूट करण्यासाठी मस्त असा झोपाळा सुद्धा यांनी लावून ठेवला इथे. आणि इतकी लोक आमच्या आधी इथे फोटो काढायला उभी होती. काय सांगू तुम्हाला काय चाललं होतं.
या म्युझियममध्ये ना वेगवेगळ्या रूम आहेत आणि त्या रूम्सची वेगवेगळी थीम आहे. तसाच इथे सुद्धा एक बॉल पूल आहे. पण या बॉल पूलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अगदी तुमची चप्पल, तुमच्या इम्पॉर्टंट वस्तू सगळ्या बाहेर काढून ठेवाव्या लागतात. नाहीतर मग इथे एखादी वस्तू पडली तर ती अजिबात मिळणार नाही. पटकन परत जा रेड बोल रेड. तर इथे असा एक गेम आहे की इथे जे कलर्स दिलेत ना त्या कलर्सची नावं जर तुम्ही या माईकमध्ये बोललात तर तोच कलर तुम्हाला दिसतो. सर्कसमध्ये आल्यासारखं वाटतंय. सर्कसमध्ये कशा वस्तू गायब होतात, जादू दाखवली जाते, तसं काहीतरी वाटतंय. अरे शरण्याचं तर फक्त डोकंच दिसतंय इथे. बापरे. या मिररमध्ये माझी हाईट चेंज होतीये. ॲम्स्टरडॅममध्ये तुम्ही ॲम्स्टरडॅमची प्रसिद्ध फॅमिली बाईक चालवत आहात अशी ही थीम आहे इथे. आणि प्रत्यक्षात तुम्ही तिथे जाऊन फोटो पण काढू शकता. तुम्हाला असं वाटेल की कायच करतोय मंदार इथे उभं राहून, तर नेदरलँड्समधली जी लोकं आहेत, अगदी म्हातारी लोकंसुद्धा अशा प्रकारचे झगामगा कपडे घालतात. त्यांना खूप आवडतात असे कलरफुल कपडे घालायला. तर मंडळी, प्रत्येक कोपऱ्यामध्ये काही ना काहीतरी भन्नाट क्रिएटिव्ह आयडियाज यांनी इथे ठेवलेल्या आहेत. आणि फोटो घेणाऱ्यांसाठी तर एकदम परफेक्ट स्पॉट आहे हे म्युझियम. म्हणजे अपसाईड डाऊन या नावाप्रमाणेच बघा इथे प्रत्येक गोष्ट ह्यांनी उलटी पालटी करून ठेवलेली आहे. त्यामुळेच हा बाथ टबसुद्धा यांनी इथे उलटा लटकवलेला आहे. अगदी लिव्हिंग रूममधल्या सगळ्या गोष्टी इथे उलट्या ठेवलेल्या आहेत. अगदी मिररसुद्धा उलटा करून ठेवलेला आहे बघा. टॉयलेट आहे आणि टॉयलेटमधलं कमोड सुद्धा यांनी उलटा लटकवून ठेवलेलं आहे. या अशा प्रकारच्या म्युझियमची कल्पना ज्याला सुचली असेल त्याला खरंच सल्यूट आहे. कारण की इतक्या बारकाईने हे सगळं यांनी केलेलं आहे बघा. की दरवाजा आहेत, दरवाजावरती कुंड्यासुद्धा उलट्या लटकवल्यात, दरवाजासुद्धा उलटा बसवलेला आहे यांनी. आणि तो असा उघडून जायचा. आणि पुढे पण बघा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी बारकाईने उलट्याच यांनी लावलेल्या आहेत. तर मंडळी, आत्ता आम्ही आलोय क्लबमध्ये आणि या क्लबमधली जी डिस्को फ्लोरिंग आहे ती पण उलटी आहे बघा. आणि जी लाइटिंग आहे ती सुद्धा उलटी लावली. म्युझिक सिस्टम सुद्धा यांनी अगदी वर ठेवून दिलं आहे. मंदार वाजवायचा प्रयत्न करतोय. मंडळी, इथली प्रत्येक रूम तर मला आवडलीच. पण अजून एक गोष्ट मला इथली खूप आवडली ती म्हणजे की या प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला असं वाटतं की मला फोटो काढायला पाहिजेत. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फोटो काढण्याची अजिबातच गरज नाही आहे. यांनी या प्रत्येक रूममध्ये एक कॅमेरा सेट केलेला आहे. तुमचं तिकीट त्या कॅमेऱ्यावरती स्कॅन करायचं आणि मग टायमर चालू होतं, तुम्ही पोझिशन घ्यायची आणि फोटो काढायचे. आणि हे सगळे जे फोटो आहेत ते तुमची टूर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल ID वरती मिळून जातात.
तर मंडळी, या म्युझियमचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला हे वाटलं की तुम्हाला ही म्युझियम पुन्हा लहान बनवतं आणि इथे तुमचं वय, प्रोफेशन काहीही महत्त्वाचं नाही आहे. इथे फक्त मज्जा आणि क्रिएटिव्हिटी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आम्ही या म्युझियममध्ये मज्जा करताना पाहिलं. हे म्युझियम कार्डमध्ये इन्क्लुडेड नाही आहे. सुरुवातीला आम्ही जो विमानाचा भाग तुम्हाला दाखवला त्या विमानाची ही आतली बाजू आहे आणि इथे या म्युझियमची टूर एंड होते. थंडीचे दिवस आता सुरू झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जर इंडोर ॲक्टिव्हिटी शोधत असाल तर हे म्युझियम बेस्ट आहे. अजिबातच तुम्हाला यामध्ये कंटाळा येणार नाही. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी इथे करायला आहेत. तर मंडळी, हे होतं एम्स्टरडॅममधील अपसाइड डाऊन म्युझियम. युरोपमधील अशा प्रकारच्या भन्नाट जागांचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.